2 वाजलेत आणि साधारण 10:30 ते पावणे 11च्या सुमारास मुंबईहून निघालेले उद्धव ठाकरे काही वेळापूर्वीच अयोध्येमध्ये दाखल झालेत. कुटुंबियांसह एका विशेष विमानानं ते काही वेळापूर्वीच फैजाबाद विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यानंतर पोलिसांच्या गाड्यांच्या ताफ्यात आणि शिवसैनिकांच्या जल्लोषात उद्धव ठाकरे हे सहकुटुंब अयोध्येच्या दिशेने रवाना झालेत. पुढच्या काही क्षणांमध्ये ते लक्ष्मण किला या भागात पोहोचतील. इथे ते काही वेळ थांबणार आहेत, इथे जेवण करतील आणि त्यानंतर त्यांचा पुढचा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे अयोध्येत दाखल झालेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मुलगा आणि शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते आहेत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, कशा पद्धतीचं वातावरण आहे उद्धव ठाकरे पोहोचल्यानंतर? जी थोड्या वेळापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं अयोध्येच्या वेशीवरतीच असलेल्या एका हॉटेलवरती आगमन झालेलं आहे. कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे अयोध्येतील लक्ष्मण किल्ला परिसरामध्ये जो मैदान आहे, लक्ष्मण किल्ला मैदान, त्या मैदानामध्ये ते दाखल होणार आहे. तिथे आशीर्वाद उत्सव जो सोहळा जो आहे तो आता सुरू होतो आहे. जवळपास 100हून अधिक साधू संत महंत या आशीर्वाद उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी झालेले. त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सन्मान केला जाणार आहे. त्यांना एक महाराणा प्रताप यांच्या घराण्याची तलवार जी आहे ती देखील भेट दिली जाणार आहे. त्याचबरोबर किल्ले रायगडावरील जो माती कलश उद्धव ठाकरे अयोध्येमध्ये घेऊन आलेले, तो माती कलश जो आहे तो राम मंदिर निर्माणासाठी या सोहळ्यामध्ये साधू संत महंत यांना दिला जाणार आहे. एकूण या सगळ्या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. उदय, मी तुला थोडंसं थांबवतो, तू राहाच आपल्यासोबत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार चंद्रकांत खैरे आहेत आपल्यासोबत. खैरेजी, अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख अयोध्येत पोहोचलेत. कशा प्रकारचं वातावरण आहे? जबरदस्त वातावरण आहे, जबरदस्त वातावरण. इतका उत्साह आहे आपल्या उत्तर प्रदेशच्या शिवसैनिकांमध्ये, जनतेमध्ये, रामभक्तांमध्ये. आणि तेच नाही तर बाकी आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा अनेक शिवसैनिक आलेले आहे. एकदम जबरदस्त वातावरण त्यांनी निर्माण. साधू संतांना इतकी होप आहे की आता शिवसेना आली, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे के सुपुत्र आ गए, अब होगा कुछ ना कुछ, अब होगा कुछ ना. असं म्हणते. मी अनेक साधूंना भेटलो, त्यांनी अब होगा कुछ ना कुछ. आणि म्हणून आता सरकारने त्या ठिकाणी ऑर्डन्स काढावं 6 तारखेच्या आतमध्ये. दुपारी आता काय कार्यक्रम असणार आहे चंद्रकांतजी? आता लक्ष्मण किल्ल्याजवळ सगळे ते साधू संतांचा सत्कार, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. त्यांचा आशीर्वाद म्हणजे आशीर्वाद त्यांचा घ्यायचा. ते 2-3 तास कार्यक्रम चालेल. नंतर मग तिथे संध्याकाळी मग परत महाआरती आहे, इथे आहे तरुण नदीच्या काठावर. आणि ते झाले की नंतर मग परत प्रेशी वगैरे बोलतील वगैरे आहे. बरं, काय काही खास आशीर्वादांची अपेक्षा आहे तुम्हाला साधू संतांकडनं? हीच अपेक्षा की राम मंदिराचं निर्माण लवकर झालं पाहिजे, ही भूमिका आहे. खैरेजी, धन्यवाद, तुम्ही बोललात न्यूज 18 लोकमतशी त्याबद्दल. त्यामुळे चंद्रकांत खैरे अतिशय उत्साहात आहेत की अखेर उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत आहेत. विवेक, तू आत्ता नेमका कुठल्या ठिकाणी आहे आणि तुझ्या आजूबाजूला काय वातावरण दिसतंय अयोध्येत? मिलिंद, आता फैजाबाद कडून अयोध्येकडे निघालेलो आहे, पण मध्ये एक हॉटेल पंचवटी नावाचं हॉटेल आहे. तिथे उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय आणि शिवसेनेचे इतर नेते आहेत ते काही काळासाठी थांबलेले आहेत. कदाचित काहीशी विश्रांती घेतली किंवा काही चर्चा असेल त्यांची. नेमकं आज काय सुरू आहे हे अजून बाहेर कळू शकलेलं नाहीये. पण हॉटेल पंचवटीमध्ये उद्धव ठाकरे आता थांबलेले आहेत. त्यांचा गाड्यांचा जो ताफा आहे तो देखील या हॉटेलच्या बाहेर थांबलेला आहे. शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय हे आता या हॉटेलमध्ये आहेत. काही वेळातच ते अयोध्येकडे प्रयाण करतील. 3 वाजताचा कार्यक्रम पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. त्यांचं विमान जे 2 वाजता येणं अपेक्षित होतं ते फैजाबादच्या विमानतळावर दुपारी 1:30 वाजता पोहोचले. कदाचित अर्धा तासाचा फरक असावा वेळेचा, आणि म्हणूनच या हॉटेलमध्ये थोड्या वेळ थांबण्याचा उद्धव ठाकरेंनी घेतला असावा. तुर्तास उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे सगळे नेते या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. आता इथून पुढचा जो कार्यक्रम आहे तो कशा पद्धतीचा असेल विवेक? इथून जेवण करून मग ठाकरे कुटुंबीय साधू संतांचा आशीर्वाद घ्यायला जातील असं सध्या दिसतं आहे.
कारण या हॉटेलमध्ये थांबल्यानंतर कदाचित दुपारचं जेवण घेतील आणि इथून खरं तर फारसं अंतर नाही, साधारणतः 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावर अयोध्या आहे आणि तिथे जाऊन त्यांचा थेट कार्यक्रम सुरू होईल. त्यानंतर संध्याकाळपर्यंत उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम व्यस्त आहे, त्याच्यामुळे कदाचित हॉटेलला थांबून जेवण उद्धव ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेनेचे नेते करतील आणि त्यानंतर ते अयोध्येकडे प्रयाण करतील असं दिसतंय. विवेक, तू राहस आपल्यासोबत. काही संत महंतांच्या प्रतिक्रिया आहेत, आपण पाहूयात. पण दरम्यान ही दृश्य दिसत आहेत, ती बरंच काही बोलणारी दृश्य आहेत. चहल पहल जोरात आहे, वातावरण तापलेलं आहे आणि शरयू नदीच्या किनाऱ्याची ही दृश्य आहेत. हे तेच ठिकाण आहे की जिथे संध्याकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शरयू नदीची विशेष आरती करतील. त्यानिमित्तानं हा सगळा काठ सजवण्यात आल्याचं आपण पाहतोय. कमानी आहेत, भगवे झेंडे आहेत आणि विशेष अशा प्रकारची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था सुद्धा विशेष तैनात करण्यात आली आहे. आणि सगळंच अयोध्येतलं वातावरण हे सध्या दोन अर्थानं भगवं आहे. संत महंतांचाही एक मोठा मेळावा इथं होतोय विश्व हिंदू परिषदेनं आणि आखाडा परिषदेच्या पुढाकारातनं, आणि यासोबतच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आधी साधू संतांकडून आशीर्वचन आणि त्यानंतर संध्याकाळी अयोध्येमध्ये आरती. विवेक आणि उदय आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते, दोघांचेही तुर्तास धन्यवाद. आपण त्यांच्याकडनं ताजी माहिती घेत राहू. दरम्यान ही दृश्य आपल्याला आहेतच. काही क्षणांपूर्वी उद्धव ठाकरे जे फैजाबादच्या विमानतळावर दाखल झाले त्याची ही दृश्य. दरम्यान अनिकेत शास्त्री महाराज आहेत आपल्यासोबत, आहेत महंत आहेत, हिंदू धर्माचे अभ्यासक आहेत आणि स्वाभाविकपणे राम मंदिराच्या चळवळीतले अतिशय प्रमुख नेते आहेत नाशिकमधले. शास्त्रीजी, स्वागत आहे आपलं. एक आक्षेप आखाडा परिषदेकडनं आधी घेण्यात आला होता की का नेमकं उद्धव ठाकरे आत्ताच इथे येत आहेत, आमचा कार्यक्रम आधीपासून ठरलेला आहे. कारण विश्व हिंदू परिषद, आखाडा परिषद, रासव संघ यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ही सगळी चळवळ सुरू आहे. आता मात्र उद्धव ठाकरे इथे आले. तुम्ही कसं पाहताय आज दिवसभरातल्या घडामोडींकडे? जय श्रीराम. ही जी घडामोड आहे याकडे आखाडा परिषदेने त्यांचं निमंत्रण नाकारलेलं आहे. नरेंद्र गिरी महाराज यांनी ते स्पष्ट केलेलं आहे की हा त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम आहे आणि शिवसेनेने सुद्धा ते सांगितलेलं आहे की ते कोणत्याही प्रकारची सभा नाही, काही नाही. ते एक भारतीय नागरिक आहे आणि या नात्याने तीर्थक्षेत्रावरती कोणीही पण दर्शनाला, पूजनाला आणि संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी येऊ शकतो. आणि त्या नियमानुसार ठाकरे कुटुंबीय आणि त्यांचे फॉलोअर्स असतील, त्यांचे सर्व नेते मंडळी असेल, हे सर्व त्या अनुषंगाने अयोध्येमध्ये दाखल झालेले आहे. आणि हा राजकीय पक्ष आहे, राजकीय कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर तो वैयक्तिक कार्यक्रम आहे. तिथे कोणत्या प्रकारचे धर्मकार्य नाही, धर्मसभा नाही. त्यामुळे आखाडा परिषदेने आपल्या वतीने स्पष्ट केलेलं आहे, महंत नरेंद्र गिरीजी महाराज परमपूज्य, की इथे आम्ही येणार नाही आणि त्यांनी तसं सांगितलेलं आहे. नंतर सकाळी स्वरूपानंदजी जगद्गुरू शंकराचार्य यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की उद्या होणारा जो विश्व हिंदू परिषदेचा धर्मसंसद कार्यक्रम आहे, तिथे जर शंकराचार्यच नसतील तर ते धर्मसंसद कार्यक्रम म्हणून त्याला मान्यता पण नाही आहे. ते सुद्धा जगद्गुरू शंकराचार्य यांनी स्पष्ट केलेलं आहे असं मला वाटतं. पण अनिकेत शास्त्री, तुम्हाला असं वाटतंय म्हणजेच एकीकडे राम मंदिरासाठी सगळे हिंदुत्ववादी, मग त्यात राजकीय पक्ष असतील, धार्मिक संघटना असतील किंवा अन्य संघटना असतील, सगळेच जण राम मंदिरासाठी धडपड करतायत. मात्र त्याच वेळेला आपण थोडेसे थांबूयात. शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांची प्रतिक्रिया आहे, ते पाहूयात. शिवसैनिक यहाँ इकट्ठा हुए हैं तो शरयू नदी के यहाँ जो आरती होने वाली है उसकी पहानी करने के लिए हम लोग यहाँ पहुँचे हैं. क्या लगता है कि अब राम मंदिर निर्माण शिवसेना राम भक्त लोग करवा देंगे कितनी जल्दी? आपको एक मालूम होगा कि 1992 के टाइम वहाँ से शिवसेना प्रमुख जी ने जो आदेश दिया था कि अभी शिवसेना के सांसद और नगर सेवक वहाँ के यहाँ अयोध्या में पहुँचे, तो उसी टाइम हम लोग वहाँ आए थे 92 में. अभी दूसरी बार माननीय उद्धव जी ने ये किया है कि यहाँ आना है, तो उसी माध्यम से हम यहाँ आए हैं. शिवसेना का रवींद्र वायकर यांच्या नेतृत्वाखाली शरयू नदीच्या तीरावर जिथे आरती होणार आहे तिथे पाहणी करण्यात आली. कशा प्रकारची व्यवस्था आहे याची
एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकच्या नंतर अनिकेत शास्त्री यांच्याकडे आपल्याला जायचं आहे. त्यांच्याकडनं आणखीन काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. गोष्टी अशा समजून घ्यायच्या आहेत की जर का सगळ्याच संघटना पक्ष हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत असं म्हणतायत आणि हिंदुत्वाच्या करता राम मंदिराच्या करता काम करतायत, तरी सुद्धा या तीनही प्रमुख पक्ष संघटनांमध्ये मतभेद नेमके का आहेत आणि ते कसे पाहतात.